आणि हे भाजप सरकारनं पाळलेले कुत्रच आहे म्हणा थोडक्यात. ते काय पण भुकतं, त्याला शेतकऱ्याच्या बद्दल काहीच कळवळ नाही आणि काय बी उठायचं, कुठं बी भाषणात काय पण बोलायचं, हे त्याचं कायमचंच आहे. पडळकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघात गांजा दारू ही दोन जी मुद्दा आहेत. हे तिकडे गांजा पिकणारा तो मतदारसंघ आहे, दारू विकणारा तिथं अड्डा आहे ती. आणि हे लोकांना सामान्य जनतेतल्या युवक कार्यकर्त्यांना वाईट नाद लावण्याचा हा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाकडे ही उलट दिशेने फळी जाणारी आहे. त्यांना ऊस कसा पिकवायचा हे एकच माहीत नाही. उगाच वाळली बडबड करून काही उपयोग होणार नाही. आम्हाला वाटायला लागले पहिलं काँग्रेसचं सरकार होतं ते बरं होतं, काय धोरणं चुकली असतील म्हणून भाजपला निवडून दिलं. पण हे आता मराठीत एक म्हण आहे, चंदी चारून घोडा उडवून घेतला, मराठीत एक म्हण आहे. तसं हे भाजपवाल्यांचं झालं आहे. त्यामुळे ह्यांनी त्यांची तत्व त्यांच्यापुरती ठेवावीत आणि ते त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक नाडीला म्हणजे साखर कारखानदारी आणि ऊस शेतीला हात घातल्यामुळे सांगली जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलंय. ईश्वरपूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत बोलताना पडळकरांनी शेतकऱ्यांना थेट ऊस पीक बंद करण्याचं आवाहन केलं. ऊस हे गुलामगिरीचं पीक आहे, ते उखडून टाकल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही असं वक्तव्य पडळकरांनी केलेलं आहे. मात्र त्यांच्या या आक्रमक विधानाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात समाचार घेतलाय. पाहूयात यावरचा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऊस पिकाला गुलामगिरीची उपमा दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा मुख्य कणा असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. ज्या ऊसाने शेतकऱ्यांच्या घराला समृद्धी दिली, मुलांना शिक्षण दिलं, प्रपंच चालवला, त्या पिकाला उखडून टाकला म्हणणाऱ्या पडळकरांविरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पडळकरांनी ऊसाला गुलामगिरीचं पीक म्हणून आमच्या कष्टाचा अपमान केलाय आणि या ऊसाच्या पिकानेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण दिलंय, त्यांचे संसार उभे केले आहे. स्वतःला बहुजनांचे नेते म्हणून म्हणवून घेणाऱ्या पडळकरांना शेतकऱ्यांच्या घामाची किंमत ठाऊक आहे का? अशा वात्रट विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. शेतकऱ्यांनी पडळकरांना थेट सवाल केला आहे, जर ऊस उखडून टाकला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, कोणतं पीक घ्यायचं आणि त्याला हमीभाव कोण देणार? राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिकाला बदनाम करू नका असा सज्जड दम शेतकऱ्यांनी भर शेतात उभा राहून दिला आहे. ऊस हे आमचं हुकमी पीक आहे, कारखान्यांचे राजकारण बाजूला ठेवा पण पिकाला शिव्या देऊ नका. गोपीचंद पडळकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि दराच्या चिंतेमुळे संकटात आहे आणि त्यातच लोकप्रतिनिधींनी अशी बेजबाबदार विधानं केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होत आहे. आता शेतकऱ्यांच्या या तीव्र आक्रोशानंतर आमदार गोपीचंद पडळकर आपली भूमिका बदलणार का, की शेतकऱ्यांचा हा रोष आणखीन वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालचे आमदार आलेले इस्लामपूरमध्ये ते ऊस संदर्भात असे म्हणत होते की आपण ऊस लावायचं नाही, ऊस लावायचं नाही. कशा विषयावरती बोलले? ऊस लावायचा नाही, आपण ऊस नाही लावायचा, मग काय आम्ही शेतकऱ्यांनी काय गांजा लावायचा आहे का? आम्ही पहिल्यापासून जी शेती करत आलो आहे ते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे इरिगेशन आहेत त्यापासून जे आम्ही ऊसाचे पीक घेतो आणि ह्या ऊसाच्या पिकामुळे आमचं एकदम असं नंदनवन झालेलं आहे. कारण की आमच्या घरातले सगळेच म्हणजे ऊस पिकामुळे कारखान्याला ऊस गेल्यानंतर त्याचे बिले वगैरे त्यापासून आमची प्रगती झालेली आहे. आणि कालचे आमदार आलेत आणि म्हणतात की इस्लामपुरात येऊन म्हणतात की ऊस लावायचा नाही, ऊस लावायचा नाही, मग आपण काय लावायचं? गांजाचं पीक घेऊया. आणि आमदारांनी काय माहीत की ऊस काय आहे? त्यांनी फक्त राजकारणच केलेलं आहे. त्या ऊस पिकाबद्दल त्यांना त्याची थोडीशी तर माहिती आहे का की आपण ऊस लावायचा नाही? आणि हे भाजप सरकारनं पाळलेले कुत्रच आहे म्हणा थोडक्यात. ते काय पण भुकतं, त्याला शेतकऱ्याच्या बद्दल काहीच कळवळ नाही आणि काय बी उठायचं, कुठं बी भाषणात काय पण बोलायचं, हे त्याचं कायमचंच आहे. की ऊस हे गुलामगिरीचं पीक आहे, ते पीक उकडून टाका तर तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. काय वाटतं आपल्याला? ऊस आजपर्यंत आमची जी प्रगती झाली आहे ते ऊस पिकामुळे झाल्या. माननीय जयंत पाटील साहेबांनी आमच्या वाळव्या तालुक्यामध्ये इंच जमीन पाण्याखाली आणल्यामुळे आज आम्ही जे चांगले कपडे घालून जे फिरतो आहे भागात आणि गावात राजकारण म्हणा समाजकारणात आम्ही वावरतो आहे,
त्याचं ह्या सगळ्या प्रगतीचं एकमेव कारण आमचे जयंत पाटील आणि राजाराम बापूंनी जे स्वप्न पाहिलं होतं वाळवा तालुक्यातील इंच जमीन पाण्याखाली आणायची, त्यामुळं आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे. आणि हे जे कोण आम्हाला सांगतात की ऊस लावू नका, बाकीची पिकं घ्या, त्यांना ऊस कसा पिकवायचा हे झटकट माहीत नाही. उगाच वाळली बडबड करून काही उपयोग होणार नाही. सध्या महागाई पण आहे. आता सध्या सरकारची जी धोरणं आहेत शेतकऱ्याविषयी ती पाक म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त करायची धोरणं आहेत. एक खताचे दर, पुन्हा बाकीची पाणीपट्टी म्हणा, शासकीय काय कर वगैरे लागायचे चालू आहेत. ते पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त करून भांडवलदारांच्या घशात शेती घालायचा उद्योग आहे. गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे की ऊस हे गुलामगिरीचं पीक आहे आणि हे पीक उकळून टाका तरच तुमची राजकीय क्रांती होईल. तुम्हाला काय वाटतं? आम्हाने हे पडळकर साहेब आमच्या वाळवे तालुक्यातून परवा इस्लामपुरामध्ये जो कार्यक्रम झाला अहिल्यादेवी होळकर यांचा, ते इथं बोलून गेले ते अतिशय चुकीचं बोलले. या वाळवे तालुक्यात तसं म्हणायला गेलं तर क्रांती स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी वाळवे तालुक्यात भरपूर क्रांती केली. कारखाना उभा केला राजाराम बापू, दूध संघ उभा केला. आणि वाळवे तालुका हा पहिल्यापासून आमचा तालुका हा सदन आहे, क्रांतिकारकांचा जो तालुका आहे. इथं हुतात्मा सहकारी साखर कारखाना असेल, सर्वोदय सहकारी साखर कारखाना असेल, हे कारखाने आमच्या तालुक्यात चांगलं उत्तम वाटेगावचा कारखाना असेल साहेबांचा, हे उत्तम कारखाना चालले ते. आणि कारखाना चालवणं एवढं सोपं नव्हतं, सहकार क्षेत्र एवढं चालवणं आता सध्याच्या काळात एवढं सोपं नव्हतं. माननीय नामदार जयंत पाटलांनी ह्या तालुक्यात राजाराम बापूनं पाणीपुरवठा संस्था सगळीकडे आणल्या. तालुक्यात नवं बाहेरल्या सुद्धा आमचा तालुका सोडून सुद्धा स्कीम आणल्या, वारणेवरून आणल्या, कृष्णा नदीवरून आणल्या. आणि आता तुम्ही हे ऊस बघत असेल, मी पडवळवाडी गावचा रहिवासी आहे, ऊस बघत असेल. आमचे वडील पहिले शेतकरी होते, 7 जण मला चुलते येते, शेवटी सगळे एक जण त्यात शिकलेला आहे. पण एवढं कुटुंब जगवणं हे पाणी आल्यामुळं झालं. आणि पाणी आल्यामुळं ज्या वेळेला कारखान्याने दर दिला, ते इरिगेशनचं जे आम्ही पैसे घेतलं होतं, म्हणजे आमच्या शेतीवर जे काय बसलं होतं कर्ज, ते कर्ज ह्या कारखान्याने आम्हाला चांगला दर दिल्यामुळं हे फिटलं. मग आम्हाला पडळकर साहेबांनी, मी शेतकरी म्हणून मी एक विनंती करतो, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या जवळच आहे म्हणून ओळखलं जातं. तुमचं गाव आटपाडी, जत आटपाडी, इकडला भाग काय आहे, पाणस्थळ नाही. पण आज आमचा पाणस्थळ भाग असल्यामुळं प्रत्येकाला वाटत असते प्रत्येक क्रांती होय, तुमची बी नाव क्रांती, आम्हाला काय असं काय नाही. पण जे आमच्या काय साहेबांनी वाळवे तालुक्यात केलं ते अतिशय, आता पोरं म्हणायला गेलं तर इंजिनिअरिंग झाले, ते इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचं चांगलं चाललंय साहेबांचं, इंजिनियर पोरं झाले, ते परदेशात आहे. ते आता हे कशामुळे क्रांती झाली? ऊसामुळे वाळवे तालुक्यात क्रांती झाली. ऊस हाय म्हणून क्रांती झाली. ऊस नसता तर वाळवे तालुका हा सदन झाला नसता. यात फार मोठं सहकार क्षेत्राचं योगदान आहे. आणि जास्तीत जास्त राजाराम बापू पाटील, पुन्हा आमचे साहेब जयंत पाटील यांचा आहे. आणि मी एवढी विनंती करतो पडळकर साहेबांनी, तुम्हाला एवढं जर वाटतं, तुम्ही आता म्हणतायसा तुम्ही ऊस लावू नकासा, तर त्यासनी माझी एवढी विनंती आहे, तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की वाळवे तालुक्यात शेतकरी ऊस लावत नाही, ते तुम्ही गांजाला परवानगी घ्या. आम्ही गांजाची झाडं लावतो आणि त्याच्यापासून उत्पन्न घेतो. तुम्ही एवढं जवळच आहे. तुम्ही साहेब पडळकर साहेबांनी माझी एवढी विनंती आहे, तुम्ही वर मुख्यमंत्री साहेबांनी बोला, का तर ते एक चांगले हे आहे ते. आणि आम्हाला कशाला चांगला उसाला जर दिला, आता ऐकून घ्या, ऊसाची अवस्था अशी झाल्या, रोजगारांची किमती वाढल्या, द्या 300-400 रुपये 8 तासाला घेते ती रोजगारी. आणि शेतकऱ्यांची अवस्था झाल्या की खताचा दर आता 2,500 रुपये एका पोत्याची किंमत झाल्या. आम्हाला वाटायला लागले पहिलं काँग्रेसचं सरकार होतं ते बरं होतं, काही धोरणं चुकली असतील म्हणून भाजपला निवडून दिलं. पण हे आता मराठीत एक म्हण आहे, चंदी चारून घोडा उडवून घेतला, मराठीत एक म्हण आहे. तसं हे भाजपवाल्यांचं झालं आहे. नुसतं उद्योजकांनी धरायचं, उद्योजक तर कुठं आलं? सर्व लोकमतचा 65-70% महाराष्ट्र देशातली बेरोजगारी
नाही म्हणून सर्वे आला आहे. काय वाटतं मग ऊस उकडून टाकावं? ऊस उकरून टाकला तर आम्ही कसं जगणार? ऊस हे महत्त्वाचं पीक आहे शेतकऱ्याचं. शेतकरी आणि म्हणते काय, शेतकरी हा म्हणजे आपला भारत देशात कृषीप्रधान आहे. कशा कृषीप्रधान आहे? शेतकऱ्यांनी तुम्ही कर्जमाफी व्यवस्थित देण्याचा, महत्त्वाची कर्जमाफी दिली पाहिजे. तुम्हाला शेतकरी भीक मागणार नाही, तुम्ही हमीभाव द्या. इथं हमीभाव जर चांगलं, आता खत 2,500 रुपये एका गोण्याच्या पोत्याची किंमत झाल्या. कसं शेतकऱ्यांनी लागवड टाकायची, पुन्हा उद्या समजा पाणी नाही दिलं, ऊस उत्पन्न वाळवे तालुक्यात नष्ट होणार आहे. शेतकऱ्यांना काय करायचं? आमची एवढी म्हणून पडळकर साहेबांच नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा ऊस राहून देईल, गांजाला आम्हाला परवानगी द्या. गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे ऊस पीक हे गुलामगिरीचं पीक आहे, याला उकडून टाका तरच शेतकऱ्यांची क्रांती होईल. आपल्याला काय वाटतंय? मान्य गोपीचंद पडळकर आमदार जे काय बोलले हे मुळात हे तुमच्या बिगर पानस्थळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आणि तज्ज्ञांपैकी एक आमदार म्हणून ते उदयास आलेले आहेत. आणि त्यांनी आमच्या पानस्थळ कृष्णाकाठच्या लोकांना त्यांनी कोणत्याही पद्धतीचं एखादं पुरस्कृत किंवा अभ्यासक म्हणून त्यांनी कुठली जी बाईट दिली त्या बाईटबद्दल आमचं असं मत आहे की त्यांच्यासारखे आम्ही कोरडभाऊ नाही आहे. आम्हाला कृष्णामाईनं पहिल्यापासून सांभाळले आणि कृष्णामाईच्या उदरात आम्ही आजपर्यंत ऊस ह्या पिकानंच आम्हाला आजपर्यंत उदयास आणले आणि आमची क्रांती घडली आहे. त्यांना आमच्याविषयी आता जर काही गोष्टी अशा वाटत असतील की बाबा ऊसवाले आम्हाला ऐकत नाहीत किंवा ह्यांच्याकडं सुबत्ता भरपूर आली आणि ह्या लोकांनी आमच्यासारखं दारोदारी हिंडावं आणि कुणाच तरी गुलामगिरी करून आम्ही कुठं तर पुढारी व्हावं, ह्या जर ह्यांनी आम्हाला जर संशोधनात्मक सल्ले देत असतील ते त्यांच्यापुरते त्यांच्या भागापुरते त्यांना लकलाभ असोत. आम्ही आमच्या क्रांतीला आणि आमच्या ऊस पिकाला आम्ही मातृत्वच मानतो. त्यामुळं आम्हाला ऊस हे पीक लावणं आणि आमच्या हरित क्रांतीसाठी आम्हाला आजपर्यंत ह्या पिकानं तारले आणि ह्या पिकाची आम्ही मनापासून सेवा करत आलो आहे. आम्हाला आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या सबळ करत आणलेला आहे. त्यामुळे आम्ही ह्या पिकाला कुणाच्या सांगण्यावरून आम्ही बंद करीन आणि कुणी आम्हाला कुठलं तर पुस्तकी ज्ञान किंवा धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान माळावरलं सांगून आम्ही काही बदलणाऱ्यातले नाहीत. त्यामुळे ह्यांनी त्यांची तत्व त्यांच्यापुरती ठेवावीत आणि ते त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ. पश्चिम महाराष्ट्र हा ऊस शेतीचा आत्मा आहे आणि ऊसासंदर्भात जर सांगायचं झालं तर वाळवे तालुक्यात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एकूण 36 स्कीमा पाणीपुरवठा स्कीमा आणल्यामुळं आमच्या तालुक्याचं अगदी नंदनवन आणि सुजलाम सुफलाम झालेलं आहे. आज मी ह्या क्षेत्रात जे उभा राहिलेलं आहे हे सर्व पूर्णपणे हा शेती क्षेत्राचा माळ भाग आहे आणि ह्या शेती क्षेत्राच्या भागामध्ये गेले 25 ते 30 वर्षाच्या पाठीमागं कोरडवाहू शेती होती. त्यावेळेला नुसता आमचा शेतकरी ज्वारी असेल, गहू असेल, अधिक तुमचं शेंग असेल हे घेत होतं. पण आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ज्या वेळेला स्कीम आणल्या त्या स्कीमच्या माध्यमातून पाणी ज्या वेळेला आमच्या आष्टेला नगरला पोचलं त्यावेळेला हा आमचा भाग तोपासून सुजलाम सुफलाम झालेला आहे. आणि काल परवा आलेले नेते आमचा म्हणतात की ऊस बंद करा. तर ऊस बंद करण्याच्या जेव्हा आज तुम्हाला सांगायचं तर आमच्या तालुक्यातली परिस्थिती अशी होती, काही लोकांची तुम्हाला सांगतो ह्या ऊस शेतीवर इतकी अवलंबून होती म्हणण्यापेक्षा तर सांगायचं झालं तर ह्याच्यामुळं इतकी लोकांची आमच्या म्हणजे प्रगती झाली. पाणी आल्यामुळं लोकांनी ऊस क्षेत्राकडे सगळी वळल्यामुळे काही लोक जे पाणी आल्यामुळं मला वाटतं पाणी आल्यानंतर पहिले 40-50 टनावरची होती. आता जर चालू म्हटलं तर 26-27 या कालावधीमध्ये आमचा शेतकरी 150 ते 200 टनावर गेलेला आहे. आणि ऊस शेतीमुळं अगदी इतकी आमच्या वाळवे तालुक्याची प्रगती झालेली आहे. आम्ही सांगायचं झालं तर मी स्वतः आम्ही कौलारू घरामध्ये राहत होतो, पण आता तुम्हाला सांगायचं झालो तर सगळं सभोवताल आमच्या ह्या पाणी फिरल्यामुळं तुम्हाला सांगतो आमच्या गावाचा आमच्या तालुक्याचा कायापालट झाला. हे झालं कोणामुळं? हे झालं जयंत पाटील साहेबांच्यामुळं. आणि आता हे आम्हाला म्हणतात की ऊस बंद करा. तुम्हाला तेवढं डोकं पाहिजे होतं. ऊस करा बंद करा म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? मग आम्ही राजकारण या सगळं सोडून शेती सोडून राजकारणात पडायचं का? हे आम्हाला काही जमणार नाही. आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेबांचं एक आहे
की त्यांनी स्कीम आणल्यामुळं आमच्या भागातला सुजलाम सुफलाम भाग आमचा झालेला आहे. ऊस हे गुलामगिरीचं पीक नाही, कारण आम्ही लहानपणापासून पाहतोय. आज वाळवे तालुक्यातील बावची, गोटकिंडी किंवा पश्चिमेकडील हायवेचा भाग असा पूर्णपणे पाणी अजिबात या शेतीमध्ये नव्हतं आणि दुष्काळग्रस्त असल्यासारखा हा भाग होता. पण स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या अगदी इच्छेप्रमाणे वाळवे तालुक्यातील इंच आणि इंच भूमी ओलिताखाली आणायचं हे स्वप्न बापूंचं होतं. तरी ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचे नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी पूर्ण केलेलं आहे आणि वाळवे तालुक्यातील इंच आणि इंच भूमी ओलिताखाली आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच माध्यमातून राजाराम बापू पाटील साखर कारखाना, त्यानंतर तसेच वाटेगाव युनिट, सर्वोदय युनिट आणि जतला तिप्पेहळीला सुद्धा युनिट चालू केलं. आणि या शेतकऱ्यांचं जर आज पश्चिमेकडील भागातील आज साधारण 75-80 वयाच्या जरी लोकांची तुम्ही जरी मुलाखत घेतली तर त्यावेळेला पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं, जनावरांच्यासाठी चारा नव्हता आणि अशा परिस्थितीत फार हालाकीचं जीवन वाळवे तालुक्यामध्ये चालू होतं. आणि या ठिकाणी ऊसाचं पीक ज्या पद्धतीने चालू झालं, साहेबांनी, जयंतराव पाटील साहेबांनी पाणी जसं फिरवलं आणि त्यामुळे आज हा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. मुलांचं शिक्षण असो, राहणीमान उंचावलं, शिक्षणामध्ये आज मुलं परदेशापर्यंत जाऊन त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, त्यांचं प्रपंच अगदी चांगल्या पद्धतीने झाले. मुलांचं संपूर्ण जे काही सुखसुविधा असतील आणि आज जे संपूर्ण गावामध्ये आज तुम्हाला जे बंगले दिसतात ते पूर्ण ऊसाची ही किमया आहे. आणि ऊसाशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. हमखास अगदी नगदी पीक, आणि जर आपल्याला पैसे खरोखरच येणार आहेत कष्टाच्या मानाने तर ते फक्त ऊसातूनच येतात. आणि ऊस जर असा एखादे भाजपचे नेते काय परवा बोलले की बाबांनो ऊस लावू नका, तर ऊस हे शेतकऱ्याचं अगदी ह्या पानस्थळ पट्ट्यातील अगदी आपल्या प्रपंचाचं एक फार मोठं उद्दिष्ट आणि प्रपंच सुधारायचं काम करायचं तर ते ऊस शेतीतूनच होतं आहे. आज इतर पिकं जरी घेतली तर त्यामध्ये काहीसुद्धा नाही. मग काय इतर काय गांजाचीच रोपं लावायची, पिकं घ्यायची आहेत का? हा उद्देश शेतकऱ्यांचा नाही आपला. तर शेतकऱ्यांनी एक काय, शेतकऱ्याच्या दारात एक जनावर असतील 4-5, त्या शेतीवरतीच त्या ऊसातून चारा घालून आज दुय्यम व्यवसाय चालू आहे. त्यातून दुग्ध उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. पण असं काही कुणीतरी ह्या अगदी नेत्यांनी सांगून दिशाभूल लोकांची करून यामध्ये ऊस लावायचा नाही, तर ऊस लावायचा नाही असं कोणीही करणार नाही. खरोखरच जो शेतकरी अगदी चांगल्या पद्धतीने शेती करतो तो ऊसावर फार मोठं प्रेम आहे. आणि काही जरी सांगितलं तर ऊस हा पिकवणारच शेतकरी, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि असं कोणीतरी येऊन सांगायचं आणि ह्यामध्ये आत्ता चालत नाही, कारण हा गेली 3री पिढी आहे आज ऊस लावणारी. आणि त्यामधूनच आज वाळवे तालुक्यात कुठल्याही गावात जावा, मी काही कुठलाही पक्ष धरून बोलणार नाही, शेतकरी ह्या नात्याने बोलतोय आज. आणि त्या पद्धतीने आज जयंतराव पाटील साहेबांनी जो विकास केलेला आहे तो सर्वांनी बघितलेला आहे डोळ्यासमोर आणि तो मान्यच करावा लागेल. आणि ऊसाशिवाय पर्याय नाही. गोपीचंद पडळकरांनी सांगितलेले ऊस पीक हे गुलामगिरीचं पीक आहे, उकरून टाका, त्याशिवाय तुमची क्रांती होणार नाही. नाही, ह्या गुलामगिरीचा प्रश्नच येत नाही. या ऊसामुळं जयंत पाटील साहेबांनं या वाळवा तालुक्यामध्ये पाण्याचं हरित क्रांती केलेली आहे आणि हा तालुका सुजलाम सुफलाम केला. आणि पाणी आणून ऊस शेती भरपूर प्रमाणात पिकवण्याचं काम त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या हाताला काम दिलेलं आहे. आणि या ऊस शेतीमुळं माणसांच्याकडे पैसा आल्यामुळं गाड्या 4 चाकी झाल्या, 2 चाकी झाल्या, ट्रॅक्टर झाल्या. आता दारात लावायला वाहनाची जागा नाही, अशी तालुक्यातली अवस्था आहे. आणि हा नेता सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान आहे, नुसता तालुक्याचाच नाही, हा सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. गोरगरीब दीनदलित जनतेचा हा स्वाभिमानी जनतेचा हा नेता आहे. आणि हे जे पडळकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघात गांजा, दारू ही 2 जी मुद्दा आहेत. हे तिकडे गांजा पिकणारा तो मतदारसंघ आहे, दारू विकणारा तिथं अड्डा आहे ती. आणि हे लोकांना, सामान्य जनतेतल्या युवक कार्यकर्त्यांना वाईट नाद लावण्याचा हा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायाकडे ही उलट दिशेने फळी जाणारी आहे. त्यामुळं परवाच पंढरपूरला रोहित पवारांचा जे आंदोलन झालं
त्यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. हा लाभ शेतकऱ्याला मिळणार आहे, हा काय त्यांच्या एकट्याचा नाही आहे. त्यामुळं बोलत असताना जनतेच्या बाजूने बोललं पाहिजे. आपल्याला जनतेनं आपल्याला वर लावून दिलेलं आहे आणि जनतेत आपण निर्माण झालेले कार्यकर्ता असल्यामुळं जनतेच्या विरोधात बोलण्यात काही चव नाही. आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर शेतकरी एवढा अडचणीत आहे की अतिशय त्याला जगणं मुश्किल झालंय. आणि त्यातनं एकमेव पीक आमचा असं आहे की ऊस, की जे बाबा शाश्वत आहे, 2 पैसे शेतकऱ्याला मिळवून हमीच देते. कारण मध्यंतरी 2000 रुपये टनाने केळी नेण्यात शेतकरी अक्षरशः रडले. त्यांच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी पिकवलेली पिकं आहेत. कारखान्याला कसं आहे, कारखान्याच्या माध्यमातून असू द्यात तर किमान तुम्हाला हमी भाव ऊसाला मिळतोय. एक 100-200 कमी नाही तर जास्त, पण बाबा माझा 100 टन ऊस गेला तर मला 3-3.5 लाख रुपये येणार हे त्या शेतकऱ्याला निश्चित गॅरंटी असते. त्यामुळे त्याला पुढचा खर्च सगळा त्याच्यावरती करता येतो. त्यामुळे आजच्या घडीला तरी मला असं वाटतं की ऊसाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. या ऊसावरती ऊसतोड कामगारांची घरं चालतात, वाहतूकदारांची घरं चालतात, ऊसावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंद्यावरती कर्मचारी असणारे त्या कर्मचाऱ्यांची घरं चालतात. त्यामुळं माझ्या माहितीतनं मला तर असं वाटतं, मी जवळजवळ 35-40 वर्ष शेती करतोय. मी 1985चा MSc पासआउट झालेला आहे माणूस, तरी मी शेती करतोय. मी सगळं करून बसलोय. माझ्याकडे ऊस आहे, केळी आहे, हळद आहे, पण सगळ्यात जास्त मला ऊसामधनं जास्त शेतकरी सुधरू शकतो ह्याची मला निश्चितपणे मला ह्याची गॅरंटी आहे. पण गोपीचंद पडळकर म्हणतात की ऊस गुलामगिरीचं ऊस आणि उकरून टाक. नाही, उलट ह्या ऊस पिकानं तर शेतकऱ्याला सन्मान मिळवून दिला. कारण आजकाल तुम्ही बघताय बाकीची ज्वारी बाजरी घेणारी 100-200 एकर जरी शेती असली तरी तेवढी आर्थिक सुबत्ता त्या भागामध्ये नाही. त्या मानानं जर तुम्ही आमच्या एका गावचा विचार केला तर जवळजवळ 1 लाख टन ऊस एका गावातनं, बावची या गावातनं 1 लाख टन ऊस जातोय. म्हणजे किती आर्थिक उलाढाल होती मोठी बघा. त्यामुळे असं नाही, उलट शेतकऱ्याला सन्मान मिळवून देणारं ऊस हे पीक आहे असं मला वाटतं. गोपीचंद पडळकरने आरोप केलेला आहे ऊस पीक हे काढून टाका म्हणून. काय वाटतं आपल्याला? गुलामगिरीचं पीक आहे हे, ते उकरून टाका. साहेब, आम्ही एक शेतकरी म्हणून आम्हाला असं वाटतं, सर्व शेतकऱ्यांना, आम्ही पेपरमध्ये वाचल्यावर आम्हाला पण ते लक्षात आलं त्याने गोपीचंद पडळकरने हे वाक्य वापरलं असं. पण ऊसावर हा पश्चिम महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारत देश आणि जग चाललेलं आहे. तर साखर पिकली तर सर्व उद्योगधंद्याला वगैरे साखर उपयोगाला येते. लोकांच्या गरजेला साखर उपयोगी पडते. चहा पिण्यासाठी किंवा अन्य मसाल्यामध्ये पदार्थामध्ये घालण्यासाठी साखर उपयोगी पीक आहे. आणि त्याचा असणारा मूळ जर ऊस नाही पिकवला तर भविष्यामध्ये शेतकरी फार अडचणीत येणार. आज शेतकरी अडचणीमध्ये आहेच, पण तरी पण गोपीचंद पडळकर सारखा जर व्यक्ती आमदार असून लोकप्रतिनिधी जर जनतेला असं आवाहन करत असेल तर ही अत्यंत शेतकऱ्यांची चेष्टा आहे असं आमच्यासारख्या शेतकऱ्याला वाटते. सध्या महागाई वाढलेली आहे, बियाणे वाढलेले आहेत, शेतकऱ्यांवर प्रचंड बोजा पडलेला आहे. त्यात एकीकडं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, पण अजूनही सरकार त्याच्यावर ठाम आहे. तुम्हाला काय वाटतं साहेब? याबाबतीत आम्ही एक जनतेतील नागरिक म्हणून आमचं असं मत आहे की हे सरकार फक्त घोषणा करते. लाडक्या बहिणीची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा केली, जून महिन्यामध्ये देतो असं सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्षात काटकसर लावून त्यातनं बरेच शेतकरी बाजूला काढायचा हा या सरकारचा एक डाव आहे. आणि महागाई जर बघितलं तर इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध आहे, पण त्याचा देशामध्ये परिणाम इतका जाणवायला लागलेला आहे की महागाईनं लोक अक्षरशः होरपळून निघालेले. पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळं सामान्य माणूस असा होरपळलेला आहे. गॅसचा दर वाढला. पूर्वी 105 रुपयाला 4 रुपयाला मिळणारं पेट्रोल आता 112 रुपयावर गेलं आहे. गॅस 800 रुपयाला मिळणारा 1000च्या पुढे गेलेला आहे. अशा सर्व खतांचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी पण मेटाकुटीला आला आणि जनता पण मेटाकुटीला आली आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढ झाली आहे. या सरकारचा निषेध करावा असं वाटते आम्हाला. एवढं मला या सरकारबरोबर बोलावं वाटतं. अतिशय चुकीचं विधान आहे आणि मी ह्या विधानाची शेतकरी परिवारातर्फे तीव्रपणे त्याचा धिक्कार करतो. कारण ऊस हे गुलामीचं प्रतीक नसून ऊसाच्या उत्पन्नातून, ऊसाच्या क्रांतीतून आपली जी मानसिक आणि आर्थिक गुलामगिरी ही शेतकऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रातली गेल्या 30 वर्षात नष्ट झालेली आहे. त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, त्यांच्या राजकीय अपेक्षेसाठी आणि कुठल्या तर मोठ्या नेत्याला खुश करण्यासाठी अशा प्रकारची विधाने करून पश्चिम महाराष्ट्र जो ऊसाचा जेव्हा मोठा झाला त्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीशी बेईमान करणारे हे विधान आहे. आणि त्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कारण पूर्ण जर आपली मागच्या 30 वर्षाचा अभ्यास केला तर कित्येक ऊसाच्या जीवावर कित्येक मुलं उच्च शिक्षण घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करत आहेत, आपापल्या घराची सेवा करत आहेत.
गावाच्या विकासात आर्थिक विकासात योगदान देत आहेत. हे सर्व जे घडलं आहे ते ऊसाच्या आर्थिक संपन्नतेमुळे व सुबत्तेमुळे घडलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधाने करून शेतकरी वर्गात वेगळं वातावरण तयार करण्याचा जो प्रयत्न आहे हा अतिशय निंदनीय आणि अतिशय खालच्या पातळीवरील आहे. आणि जर ऊसाचं पीक घ्यायचं नसेल तर ऊसाच्या पिकातून कोणताही शेतकरी ऊसाचं जे क्षेत्र आहे त्यातील 1 ते 2% जरी शेतकऱ्यांनी पीक बदललं तर त्या पिकाचा पूर्ण दर महाराष्ट्रात देशात पडून जातो. त्यामुळं हा जो बॅलन्स झालेला आहे मागील 3 वर्षात उत्पन्नाचा बागायती उत्पन्न आणि कोरडवाहू उत्पन्न ह्याचा बॅलन्स जाऊन पूर्ण महाराष्ट्राची आणि ह्या भारताची अर्थव्यवस्था देशोधडीला लागू शकते. शेतकऱ्यांनी ऊस पिकवाय सोडून काय गांजा लावावं काय, ऊस उपटून टाकून? पूर्व भागातले आमदार काही बोलतात, त्यांना कळतंय का ह्या भागात काय पीक येते, काय का पूर्व भागासारखा गांजा पिकतो इकडं, का अंमली पदार्थ पिकतात? हा, आम्ही तिकडच्या शेतकऱ्यांनी काय तेच पिकवावं काय, गांजा ऊस उपटून? शेतकऱ्यांच्या हिताचं पिकं असलेले काढून काय करावं इथं? आमच्या भागात ऊस, केळी, हळद हे त्या व्यतिरिक्त ऊस कोणतेही पीक येत नाही. तर या लोकांनी काय करावं मग? ऊसापासून कशा पद्धतीने तुम्हाला फायदा होतो? ऊस शेती काय परफेक्ट जेवढं काय आहे ते उत्पादन मिळतंय दरवर्षी, त्यामुळं लोक ऊस शेती करतात. ऊसाला काय जे मिळतोय ते भाव आहे तो देतात ना कारखानदार. गोपीचंद पडळकरने आरोप केला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, ऊस ही पीक महत्वाचं प्रमुख पीक आहे आमच्या भागातलं. गरिबांचं, शेतकऱ्यांचं, ह्या भागातल्या लोकांचं पीक आहे ते. इकडे दुसरं पीक करून काय करावं लोकांनी? महागाई वाढलेली आहे, बी बियाणे वाढलेले आहे, कमी खर्चात हमी भाव आहे. कमी खर्चात म्हणजे लोकांना इथल्या शेतीचं त्या ज्ञान आहे, उत्पादन ज्यादा मिळते, पैसा ह्याशिवाय मिळत नाही. मग लोकांनी काय केलं पाहिजे? मग शेवटचा पर्याय एकच आहे, त्यांनी परवानगी द्यावी, ज्यांनी सत्तेत आहे त्यांनी. काही लोकांनी पिकवावं, गांजा पिकवावा, काही पिकवावं, मग ऊस उपटतात लोक इकडचे. या वक्तव्याचा प्रथम मी निषेध करतो. आणि ह्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा पुरोगामी वारसांचा म्हणजे स्वर्गीय वसंतदादा राजाराम बापू यांच्या पावलावर चाललेला तालुका आणि जिल्हा आहे. आणि सगळं हे ऊसाचं क्षेत्र आहे. आर्थिक कणा ऊस आहे इथला मेन. आणि त्याच्यावर लोकांची शिक्षण, घरं, पैसा ह्याच्यावर सगळं आर्थिक वाळवा तालुक्याची सगळी क्रांती झालेली आहे. त्यामुळं ऊस काढून दुसरं काय करण्यासारखं परवडतच नाही शेतकऱ्याला इथं. आता माझं तर वैयक्तिक मी आमचा 110, 120 मी आता शेवट 133 टनापर्यंत गेलोय. 133 टनाला 3000 टनानं धरलं तर 3000 रुपये टनानं धरलं तर 4 लाख रुपये होत्या. मग एकरी 4 लाख रुपये होत्या. ह्याच्यापेक्षा जर गोपीचंद पडळकर जाणकार असतील, शेतकरी असतील, तर त्यांनी सांगावं ऊस सोडून दुसरं कुठलं गांजा लावावा का आणि काय लावावं. मग ते आता भाजप संलग्न संयुक्त त्या ह्याच्यात आहेत. त्याने आपलं शेतकऱ्यांना गांजा लावायला परवानगी द्यावी. शेतकऱ्यांना हुकमी एक्का म्हणला तर ऊस पीक आहे. आणि हे आता कुठलं तर राजकारण काढून आणि काय तर काढून ऊसाविषयी बोलायचं हे चुकीचं आहे. आता आमच्या गावात सगळी 100 टन प्लस घेणारे शेतकरी आहेत. सरासरी एकरी 3 लाख ते 3.5 लाख उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत. ह्याच्यापेक्षा उत्पन्न मिळणारं जास्त कुठलं पीक असलं तर आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगावं आणि ते आम्ही करायला तयार आहे. नसलं तर गांजा लावायला परवानगी त्यांनी द्यावी. त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? नाही, अजिबात नाही. कारण शेती केली तर त्यांच्याशी सहमत आहे. हो, शेती करणारे असलं तर त्यांना माहित असणार ऊस पीक काय आहे ते.